सर्वांनी बेल घेऊन यायची आणि आरती झाल्याच्या नंतर सर्वांनी माझ्या हातून बेल घेऊन जायचे. हे की नाही, इथं बेल आणून ठेवायचे. सुंदरशी कथा माझ्या भोलेनाथ बाबाची. कथा का श्रवण करायची? या शिव महापुराण महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. अनेक पहिले तीर्थाची भांडणं होते, नद्या नद्याचे भांडणं होते की आम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ. नद्या म्हणायच्या आम्ही श्रेष्ठ आहोत, तीर्थ म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहोत, पुराण सुद्धा म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहेत. पण कुठपर्यंत? जोपर्यंत शिव महापुराण समोर येत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी शिव महापुराण समोर आलं त्या दिवशी सर्वांनी माघार घेतली, म्हणजे तुम्हीच श्रेष्ठ आहात. भोलेनाथ बाबा तुम्हीच श्रेष्ठ आहात. म्हणून तर जसं आपण या ठिकाणी आज कथा श्रवण करायला लागलो, असे सुंदर भूमी सांगितले. त्या भूमीमध्ये शौनक ऋषी आहेत, 88,000 ऋषीमुनी आहेत, ज्यांचं जीवनाचं ध्येय फक्त एकच आहे की जोपर्यंत शरीर पडत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याची भक्ती करायची. संसार करून आहेत शौनक ऋषी, पत्नी आहे, मुलं आहे, नातू आहे, सगळे. पण माणसाचे 4 टप्पे पडतात ना संसारामध्ये. पहिले ब्रह्मचारी, संसारी म्हणजे ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. किती टप्पे पडतात? 4. पहिले ब्रह्मचारी, 25 वर्षापर्यंत जेवढं ज्ञान कमवून घ्यायचं तेवढं घ्यायचं आहे की नाही. आपल्याला लहानपणापासून 25 वर्षापर्यंत शाळा शिकवतात आहे की नाही. पूर्व तुम्हाला जी डिग्री प्राप्त करायची ती करा. 25 वर्षापर्यंत मायबाप आपले सगळे लाड पुरवतात आणि 25 वर्ष झाल्याच्या नंतर म्हणतात आता कामधंदा पाहिजे तू काहीतरी. कौरव माझ्या हाताकडे पाहतात. ब्रह्मचार्य व्रत 25 वर्षापर्यंत धारण केलं पाहिजे. ज्या मुलांनी 25 वर्षापर्यंत काबाड कष्ट घेतले, विद्या अर्जन केलं, म्हणजे चिकाटीने अभ्यास केला, बाबा त्याला नोकरी भेटल्याशिवाय राहिले नाही, कोणता तरी व्यवसायामध्ये गुंतून राहिला, कोणत्या तरी कामामध्ये राहिला, व्यर्थ केला नाही. पण ज्या मुलांनी आपले 25 वर्ष फक्त व्यसनामध्ये घातले, फिरण्यामध्ये घातले, ज्याचं तारुण्य पण वनवासामध्ये गेलं, कष्टामध्ये गेलं, त्याचं म्हातारपण चांगलं जातं. पण ज्याचं तारुण्य पण बाबा मस्तीमध्ये गेलं की नाही, उन्हाळपणा करण्यात गेलं की नाही, त्याचं म्हातारपण दुःखात जातं. मग पहिले जीवनाचे 25 वर्षात पहिला टप्पा खूप महत्वाचा आहे. एवढा सुंदर अभ्यास केला पाहिजे माणसाने. सांगतो दुसरा एक गृहस्थ आश्रम. 25 वर्षाच्या नंतर गृहस्थ आश्रम स्वीकारला पाहिजे. म्हणजे 25 वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण करायचं, जीवन जगायचं का यासाठी, कशावर जगायचं याचं ज्ञान झालं पाहिजे माणसाला 25 वर्ष. आणि नंतर गृहस्थ आश्रम संसारिक व्हायचं. संसारिक झाल्याच्या नंतर गृहस्थ आश्रम झाल्याच्या नंतर मग जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. संसार करायचा, आपल्या वाट्याला जे कर्म येईल ते करायचं. बघ, कर्म करत असताना प्रामाणिकपणे करायचं. ज्याने प्रामाणिकपणे केलं त्याला इमानदारीने ज्याने धन कमवलं असं, काही कमवलं असं, त्याचं मरेपर्यंत संपत नाही. पण बैमानीचं कधी पुरत नाही. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात. लोक दिसत असतील तुम्हाला गाड्यात फिरताना, दिसत असतील महाराज पैसा घ्यायचा, तो समाधानी देणार नाही, ते दुःख देणार आहे. म्हणून गृहस्थ आश्रम असा केला पाहिजे माणसाला. त्या गृहस्थ आश्रमाचा हर एक देवाला सुद्धा वाटला पाहिजे. एवढा सुंदर. आणि गृहस्थ आश्रम कुठपर्यंत? 25 वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण करायचं, 50 वर्षापर्यंत धन कमवायचं. किती? 50 वर्षापर्यंत. 25 ते 50 वर्षापर्यंत धन कमवायचं. जसं पाहिजे तसा पैसा कमवायचा, मान कमवायचा. 50 वर्ष झाले, 50 आकडा संपला की पुढचा आकडा कोणता आहे? तुमच्या इकडे उजळणी येते तुम्हाला 50. पुढं पुढचा शब्द कोणता आहे? उजळणी काय आहे पुढं? 49, 50 पुढं काय? 51 आहे का नाही? ते आकडा सांगतो 51 वन वन बा वन ओ बा वन. वन म्हणजे आता वानप्रस्थ आश्रम धारण करा तुम्ही.
आता संसाराची चिंता सोडा, आता वानप्रस्थ आश्रम धारण करा. म्हणजे हळूहळू संसारातलं मन काढा आणि तेच मन भगवान परमात्म्याकडे लावा, म्हणजे म्हातारपणी त्रास होणार नाही. आता आपल्या इकडे वेगळंच पाहायला भेटतंय की नाही. 50 वर्षाच्या पासूनच पुढं माणसाची असते हाऊस होते. माझ्या लेकराला हे पाहिजे, माझ्या लेकराला ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. वानप्रस्थ आश्रम धारण केला म्हणजे घरदार सोडायचं का नाही. राहायचं संसारामध्ये, शरीराने संसार करायचा, पण मनात मात्र भगवान परमात्मा ठेवायचा. कायची लालसा ठेवायची नाही. याला म्हणतात वानप्रस्थ. आणि नंतर संन्यास. हळूहळू सगळं त्यागून टाकायचं. जसं ब्रह्मीभूत वेदांत केशरी आपल्याला तुराम बाबा राहिले संसारामध्ये, राहिले कुठं संसारामध्ये राहिले, पण संसाराचा थोडासा सुद्धा त्यांना लेश लागेल नव्हता. हा काही नाही, मुक्त होते. संसारिकामध्ये राहायचे, पण आसक्ती होती का कोणत्या प्रकारची? कोणत्याही प्रकारची आसक्ती. संसारात होते पण नसल्यासारखेच होते. ज्ञानोबा आसोनी संसारी जीवे वेगू करे, वेदशास्त्र उभारी बाहेर सदा. संसारात राहणं पाप नाही, संसार करणं पाप नाही, पण मनात संसार ठेवणं पाप आहे. शरीराने संसार करणं पाप आहे. आता आपल्या सगळ्याला उदाहरणं माहिती आहे गोपिकांचे. सगळ्यांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे. ज्या गोपिका होत्या का नाही मा, त्यांनी घरदार सोडलं नाही. पतीची सेवा करायचे, सासऱ्याची सेवा करायचे, मुलाचं संगोपन करायचे, लेकराचं संगोपन करायचे. या शरीराने एवढा संसार करायचे, एवढा संसार करायचे, पण खरंच सांगू, शरीराने संसार करायचे, पण मनात मात्र फक्त भगवान परमात्मा होता. त्यांचा संसारही चांगला झाला आणि त्यांचा परमार्थही चांगला झाला. एवढं संसारात राहून सुद्धा देव भेटतोय की? फक्त तसं दादाला पाहिजे. काहीच्या हवस सुटत नाही संसारामध्ये. काय किती 100 एकर कमवली, कोट रुपये कमवले, 10 कोट कमवले, 1000 कोट कमवले, कुठपर्यंत कामी येते बोला? जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे, जोपर्यंत तुम्ही बोलता, हालचाल करता, तोपर्यंत तुमच्या कामी. ज्या दिवशी श्वास थांबला बाबा, आपला श्वास संपला, कोट रुपये दिल्याच्या नंतर पुन्हा श्वास भेटतो का? माझं बोलणं तुम्हाला कळलं नाही गेलं का? पैशाने जर श्वास जर भेटला असता तर कोरोनाच्या काळात लोक मेले नसते. मेले असते का? व्हेंटिलेटर लावलेलं होतं, बाबा लावलेलं, ऑक्सिजन सुरू होता, पण श्वासाचे लेवल संपले, माणूस आटला. बाबा जर पैशाने जर श्वास शिकत जर घेता आला असता ना, तर खरंच सांगू, या जगात श्रीमंत लोक मेलेच नसते. हो मेले नसते. आपण बोलतो म्हणून संसारात राहायचं, पण संसारात राहून सुद्धा त्याची आसक्ती धरायची नाही. असे शौनक ऋषी आहेत. जीवनाचं ध्येय फक्त एकच आहे, जोपर्यंत हे शरीर पडत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. अनेक साधू संत आहेत महाराज, आणि या 88,000 ऋषीमुनीमध्ये एक युवा संत आले, त्यांचं नाव आहे सूत महाराज की जय. सूत महाराजांचं दुसरं नाव रोमहर्षण जे आहे, की जे बोलायला लागल्याच्या नंतर श्रोत्याचे रोम असे उभे राहतात. आपल्याकडे काटा येतो की नाही? काटा काही बोल, माझ्या काटा अंगाला काटा आला होता असं म्हणतो की नाही? तसं रोमहर्षण महाराज बोलायला लागले की अंगाला काटा यायचा, श्रोत्याच्या. कधी आपण तळमळ करणार आहोत देवाची, कधी भगवान परमात्मा आपल्याला भेटणार आहेत याची तळमळ व्हायची श्रोत्याला. एखादी वैराग्य महात्म्याला जर बघितलं ना बाबा, तर माणसाची मनाची चेलबल होते. देवानंद बाबा जर बघितलं की नाही बाबा, असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं आणि बाबाजवळच राहावं. ते की फक्त नामचिंतनच करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाटते की नाही?
बाबाजवळ वापस येऊच नाही, साथ नाही त्यांची. तशी विवाह संत आहे माझे सूत महाराज. आगतम आगतम सुस्वागतम. सूत महाराजांचं वंदन करतात. आई हमारे आश्रम में आपका स्वागत है. उंच आसनावर बसवलेला आहे. बसवल्याच्या नंतर महाराज सगळे स्तुती गायला लागले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सजा दो घर को गुलशन सा मेरे भगवान मेरे भगवान आए. गुरुदेवाची आराधना केली आणि आसनावर बसवलं. ज्यावेळेस सूत महाराज बघतात आहे बरे शौनक ऋषी इतके साधारण नाही, कोणी 1000 वर्षाचा आहे. पूर्वी वयोमर्यादा जास्त होती. पूर्वी हजार वर्ष लोक जगायचे. पण जसं युग कटलं मा तशी जनगणना कमी झाली, आयुष्यमान कमी झालं. आता फक्त 100 वर्षाचं आयुष्य, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना. 100 वर्षाचं आयुष्य म्हणाले आपलं, खरं आयुष्य किती आहे? 24 तासाचा एक दिवस आणि 100 वर्षाचं आयुष्य. 12 तास झोपत जातात. झोपतात की नाही? काही तर रात्री बी झोपतात आणि काही दिवसा बी झोपतात. म्हणजे आमची झोप पूर्ण झाली नाही. अर्ध आयुष्य झोपत जातं. मग अर्ध आयुष्य झोपत गेलं. सुरुवातीचे 12 वर्षे बालपणात गेली आपली. किती? 12 वर्षे बालपणात. बालपणी काही कळतं का? 10-12 वर्षाचं होईपर्यंत तर काहीच कळत नाही. आई काय बोलती, बाप काय बोलतो, काहीच कळत नाही. आणि नंतर येते तारुण्य. तारुण्य तर कोणाचं ऐकत नाही माणूस. मुसमुशीत जातात. बापाचं ऐकायचं नाही, आईचं ऐकायचं नाही. गेलं तारुण्य म्हणा. 25, 26, 27 वर्ष लागले बाबा. 30 वर्ष झाला लागले थोडे थोडे केस पांढरे व्हायला. संसाराची जाणीव झाली. आलं म्हातारपण 50 वर्ष. आलं 60 वर्ष. मग आले हातामध्ये काठी. काय राहिले? कधी भजन करणार आपण? हो बीत गए दिन भजन बिना, बीत गए दिन भजन बिना, बीत गए दिन भजन बिना. विषयी शुद्धपणे प्रवृत्ती चिंता मरी मागवता जन्म गेले. बाळपण गेले नेनता. बाळपणामध्ये काहीच कळलं नाही आणि तारुण्यपणामध्ये तर काही नाही. विषयी व्यथा सदा विषयामध्ये काय कळणार? 40 वर्ष गेलेत, कोणाचे 50 गेलेत, कोणाचे 30 गेलेत, कोणाचे 20 गेलेत, कोणाचे 60 गेलेत. राहिले किती?
किती राहिले वर्ष मागा? 20 वर्ष राहिली, कोणाचे 30 राहिली असतील, कोणाचे 40 राहिले असतील. एक 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 दिवस काळ आपल्याला ग्रासत आहे. तरी आपल्याला अशा गाढ झोपला लागले. करू उद्या, जाऊ उद्या, करू उद्या परमार्थ. कधी उद्या उद्या म्हणतो आजच मेला मग काय? असं तुम्ही घरी जाऊन कोणाला म्हणायचं माहिती का? तुमच्या शेजारीच्या घरी येत का नाही त्याला म्हणायचं माय मरती काय काम करू चालू. आपल्या गावात शिवमा पुरायला लागलं. आता आहे का 8 दिवस आहे का नाही? पुढच्या वर्षी कोण राहते कोण नाही माहीत नाही. घ्या ऐकून. परमार्थ माणसाला तातडीने केला पाहिजे. मग संसार किती जरी केला तरी पूर्ण होत नाही, पण थोडा जरी परमार्थ केला पूर्ण होतो. मग परमार्थ केला पाहिजे. कोणाचा संसार पूर्ण झाला बोला? तुमच्या गावात झाला कोणाचा? कोणा झाला? अहो आपल्या गावाचं सांगतच नाही. राजा रावणे त्याचा संसार पूर्ण झाला का? 7 कोटी घरं होती सोन्याचे. किती? 7 कोटी. आपल्याकडे असून किती असणार आहे? 2-4 तोळे. जास्त श्रीमंत असेल तर किलोभर असेल. जास्त किती असेल? आहे का समाधान? बोला की आहे. संसार कधीच पूर्ण होत नाही. कारण की आतापर्यंत ज्याने ज्याने संसार केला ना त्याचे अनुभव जाणं की म्हातारी माणसं झाले की असे हात लावतात, असे गच्च बसतात. आपण म्हणतो राम 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 राम. काय झालं? काय नाही म्हणजे या संसारात सुखच नाही. काहून सुख नाही म्हणजे? पोरं तर चांगले निघली, बायको चांगली होती, सुना चांगल्या झाल्या. हो म्हणले सगळे, पण काही खरं नाही. माणसं लागून असे चमकतात ना, असं वाटतं बाबा हे सुखीत कर. पण जवळ गेलं ना बाबा, दुरून डोंगर, प्रत्येक घरी मातीच्या चुलीत ना. दिसायला फक्त आपल्याचे काही नाही. हे जे मोबाईल इकडे मोबाईल, आपण मोबाईल सारखेच या मोबाईलवर फक्त डिस्प्ले चांगला लावलेला आहे. आपण डिस्प्ले आज जर बघितलं ना काही नाही. तसे माणसं झाले आता दिखाव्यानं पुढं चालले, पण अंतःकरणामध्ये आता काय नाही. दुःखाच्या दुःख भरे, ठासून दुःख भरले. फक्त कोणासोबत रडता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. मग या दुःखातून जर निवारण होऊन जायचं असेल, हे दुःख इथं जर संपवायचं असेल तर करावी तातडी परमार्थाची. देवाशिवाय पर्याय नाही, परमार्थाशिवाय पर्याय नाही. एवढे तुम्ही समाधानाने बसलेत. आता इथं बसल्यापैकी तुम्हाला काही टेन्शन आठवतं का? आठवलं का कोणाला आपल्या शुगर गोळी खावा लागत? आठवत नाही. देवाच्या दरबारात आहे तोपर्यंत काही आठवत नाही. मग आणि इथून उठलं ना की मग फोन लावून लागतो घरी, बाबू मी शुगर वाढली, पटकन गाडी घेऊन ये, पण घेऊन चाल. जोपर्यंत देवाच्या दरबारात आहे तोपर्यंत, देवाच्या संगतीमध्ये, देवाच्या समासामध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या दुःखाचं काहीच वाटत नाही. कारण की सर्व सुखाचा आगर माझा भगवान परमात्मा आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सुधा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारद, सर्व सुखाचे आगर बाप रुकुमा देवी. म्हणून सूत महाराजाला पाठवलं. अहो म्हणले तुम्ही माझ्यापेक्षा वैड मोठे आहात, माझी पूजा करू नका. त्यावेळेस जे शौनक ऋषी इतके नाही ते सूत महाराजाला सांगतात, महाराज आम्ही त्याला मोठं समजत नाही म्हणजे जो धनाने मोठा आहे. आम्ही त्याला सुद्धा मोठं म्हणत नाही जो वयाने मोठा आहे. आम्ही त्याला सुद्धा मोठं समजत नाही जो मानाने मोठा आहे. मग आमच्या दृष्टीमध्ये कोण मोठा आहे? धनवृद्धा, बलवृद्धा, आयुर्वृद्धा तथैव च ते सर्वेपि ज्ञानवृद्धस्य किंकरा शिष्य किंकरा. कोणी धनाने मोठा असेल आम्ही त्याला मोठं समजत नाही, कोणी बलाने मोठा असेल तरी आम्ही त्याला मोठं समजत नाही, मानाने मोठा असला तरी आम्ही त्याला मोठं समजत नाही. पण कोण मोठा आहे? जो ज्ञानाने मोठा आहे तो मोठा आहे. काही काही ठिकाणी बघितलं आपण 80-80 वर्षाचे आजोबा होतात तरी काय खावं काय पिऊ नये, कसं वागावं कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही. 80 वर्षाच्या आजोबाला 5 वर्षाचं लेकरू असतं बाबा, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते,
दररोज पप्पासोबत देवपूजा करतात, दररोज मंदिरात जातात. मग खरंच सांगा, 80 वर्षाचे आजोबा मोठे का 5 वर्षाचं लेकरू मोठं? तुमच्या दृष्टीमध्ये कोण मोठं? 5 वर्षाचं लेकरू मोठं आहे. मा 5 वर्षाचे असताना सगळं कळालं आपण कसं वागावं, कसं राहावं. म्हणून माणूस वयाने मोठा झाला म्हणजे मोठा झाला नाही, ज्ञानाने मोठा माणूस झाला पाहिजे, तो मोठा होतो. ज्ञान माणसाला मोठं करत असत. काही तर भरपूर वर्ष. सांगदेव महाराज किती वर्ष? 1400 वर्ष जगले हो. किती वर्ष जगले? 1400 वर्ष जगले. पण 5 वर्षाची माझी मुक्ताबाई गेली आणि चांगदेव महाराजांचा गर्व हरण केला की नाही? चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून वयाने मोठा असून फायदा नाही हो, ज्ञानाने मोठा. म्हणून महाराज आम्ही तुम्ही वयाने मोठे नाहीत, धनाने मोठे नाहीत, मानाने, पण तुम्ही ज्ञानाने मोठे आहेत. म्हणून आम्ही तुमच्या ज्ञानाची पूजा करतो. म्हणून कायची पूजा करतो? ज्ञानाची पूजा करतो. बसवलं महाराज आणि गुरुदेवाची वंदना केली. मग या जगात सगळ्यात जर अवघड गोष्ट जर काय असेल ना, तर आपल्या गुरुदेवाला प्रसन्न करणे. मी काय बोलतोय एकदा लक्षात द्या. या जगात पैसा कमवणे अवघड गोष्ट नाही, मान कमवणे अवघड गोष्ट नाही. काय सगळ्यात अवघड जर गोष्ट काय असेल तर आपल्या गुरुदेवाला प्रसन्न करणे. एकदा गुरुदेव प्रसन्न झाले की बस सगळं भेटते माणसं. एकदा गुरु प्रसन्न झाल्याच्या नंतर कधी आपला गुरु आपला हात पकडतात आणि कधी भगवान परमात्म्याच्या हातात ठेवतात हे कळत नाही. म्हणून पहिले गुरुदेवाला प्रसन्न केलं पाहिजे. म्हणून सर्व 88,000 ऋषीमुनी आहेत. माझ्या सूत महाराजाला आसनावर बसवलं आणि त्याच्या समोर बसलेले खाली. महाराज आम्हाला एखादी अशी कथा सांगा की कथा आम्ही ऐकू आणि दुःख समाजाचं दूर झालं पाहिजे. साधू संतांना स्वतःचं दुःख काहीच नाही. मग साधू संतांना जर दुःख काय जर असेल ना तर तुमचं आमचं आहे. त्यांना स्वतःचं दुःख नसतं. पुढं तर हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुमचं आमचं दुःख आहे. आपण कशा अधोगतीला जातो याचं दुःख वाटते त्यांना. कबीर महाराज जात होते. अनेक माता मावडी दळण दळत होते. पूर्वी जाते होते. जाते जाते माहिती ना तुम्हाला? जाता माहिती का? जातात एक खालची पाळून एक वरची पाळून. तुमच्याकडे आहेत का जाते? जात त्याचं नाव जातं ना, पण ते कुठंच जात नाही, एका जागीच राहतं. त्याचं नाव जात. पूर्वीच्या माझ्या आजीबाई अशा काही गिरण्या नव्हत्या, चक्क्या नव्हत्या काही की नाही. मग आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत. मग सकाळी 3 वाजता उठायचं, 4 वाजता उठायचं. मग टोपलीमध्ये दळण केलेलं असं घ्यायचं ते ज्वारी आणि ते जातं मी टाकायची. एका हाताने मग खुंटा लावायचा, एका हाताने जातं फिरवायचं आणि एका हाताने टाकायचं. हे की नाही? दळण दळायचं. एक माता माऊली दळण दळत होते जात्यावर आणि कबीर महाराज पाहिले. 5 मिनिटं उभे राहिले. ती माता माऊली धान्य घ्यायचं, त्या जात्यामध्ये टाकायचं आणि त्याचं पीठ करत होते. ते पीठ साईडनं पडत होतं की नाही? मग साईडनं पडायचं. कबीर महाराजांनी पाहिलं, तिथंच रडायला लागले खाली बसून. ती माता माऊली आली. म्हणजे काय झालं महाराज, का रडता? म्हणले मा बघ ना, अगं साबुदाणे आहेत. म्हणले जे धान्य टाकते ते साबूत आहे काय नाही, पण तो तिच्यात टाकल्याच्या नंतर त्याचं पीठ करते. म्हणले हो ना. म्हटले मग पीठ करण्यासाठीच टाकते ना.